नमस्कार. महाराष्ट्र लोक न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तालुका सोयगावमधील नांदगाव तांडा या गावात अवैध गोमांस विक्री चालू असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून चालू होती. तालुक्यातील गोरक्षक कार्यकर्त्यांनी या अमानुष आणि अवैधपणे गोमांस विक्री करणाऱ्यांना पकडण्यात यश आले. त्याचे नाव सत्तार खेरू कुरेशी असून तो मूळचा राहणार घाटनांद्रा येथील असल्याचे समजते. तो फक्त गोमांस विक्री करणाऱ्याच्या उद्देशाने नांदगाव तांडा येथे येऊन गोमांस विक्री करत होता. काही गोभक्तांनी त्या ठिकाणी जाऊन विक्री बंद करण्यास विनंती केली, मात्र सदर व्यापाऱ्याने त्यांचे न ऐकता गोमांस विक्री चालू ठेवली. त्याची ही माहिती मिळताच सोयगाव पोलीस स्टेशनला कळवण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक गणेश झलवार साहेब या ठिकाणी त्वरित पोहोचून गोमांस विक्रीचे पंचनामे करून गोमांस विक्री हे विना परवाना आहे याची खात्री करून ते बंद करण्यात आले. पंचनामास्थळी पोलीस निरीक्षक रवींद्र तायडे, पोलीस निरीक्षक अजय कोळी, पोलीस निरीक्षक सुसर साहेब तळगावे साहेब हे उपस्थित पशुवैद्यकीय डॉक्टर ज्योतगंड सर होते. तरी पुढील कार्यवाही सुरू आहे.